एनआय पथक गेल्या 2 दिवसांपासून अमरावतीमध्ये मुक्कामी आहे। एनआय कडून आज पुन्हा संशयिताची चौकशी केली जाणार आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी संशयिताची चौकशी केली जाईल। राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी होणार आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। पाहूयात। देशविरोधी कारवाईचा ठपका ठेवत महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी छापेमारी केली होती। महाराष्ट्रात एकूण 3 ठिकाणी एनआयच्या पथकाने छापेमारी केली होती। छत्रपती संभाजीनगर, भिवंडी आणि अमरावतीत ही छापेमारी करण्यात आलेली होती। अमरावतीत 2 दिवसापूर्वी छायानगरात म्हणजे नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनआयच्या पथकाने छापेमारी केली होती आणि या ठिकाणावरून एका 23 वर्षीय तरुणाला संशयित तरुणाला ताब्यात घेतलेलं होतं। या तरुणाचा पाकिस्तानमध्ये ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांशी संपर्क आल्याच्या आरोपाखाली या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। 2 दिवसांपासून या युवकाची जी आहे कसून चौकशी एनआयच्या पथकाकडून करण्यात आलेली आहे। गुरुवारी पहाटे या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पहिल्या दिवशी 15 तास चौकशी झाल्यानंतर काल देखील एनआयच्या पथकानं या तरुणाची 12 तासांपेक्षा अधिकची चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये केलेली होती। पहिल्या दिवशीच्या चौकशी दरम्यान एनआयला काही कागदपत्र आढळून आल्याची माहिती आपल्याला मिळते आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एनआयनं त्याला नोटीस देऊन सोडलं होतं। मात्र पुन्हा एकदा काल 12 तास अतिशय सखोल चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली होती। 2 तास कसून चौकशी केल्यानंतर काल त्या संशयित तरुणाला सोडून देण्यात आलं होतं। पुन्हा एकदा या तरुणाला आज सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती आहे। सतत एनआयचे अधिकारी 2 दिवसापासून अमरावतीमध्ये तळ ठोकून आहेत। अमरावतीमध्ये एनआय तिसऱ्यांदा या सगळ्या कालखंडामध्ये दाखल झालेली आहे आणि 2 दिवसापासून एनआयच्या चौकशीमध्ये काय समोर आलेलं आहे याची अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र तिसऱ्या दिवशी देखील एनआयचे अधिकारी त्या संशयित तरुणाची चौकशी करणार आहेत आणि एकंदरीतच एनआयच्या तपासामध्ये काय समोर येणार आहे किंवा ज्या तरुणावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेतलेला आहे त्या तरुणाला आज अटक होते काय किंवा त्या तरुणाला इथं कुठेतरी घेऊन गेल्या जाते का या संपूर्ण चौकशीकडे आज लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।